श्रद्धा व सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून काही कोट्यवधी साईभक्त वर्षाकाठी भेट देत असतात। त्यात साई भक्तांबरोबरच दानशूर सशुल्क आरती व दर्शन घेणारे साईभक्त देखील मोठ्या प्रमाणावर असतात। यात दानशूर साईभक्तांचा सत्कार देखील केला जातो। मात्र या माध्यमातून कोट्यवधी रुपये देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थांकडे जमा होतात। अशावेळी तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर लाडू प्रसाद देऊन साईबाबा संस्थानने सन्मान करावा अशी मागणी शिर्डी येथील साई 9 ग्रुपचे संचालक व साईबाबांच्या समकालीन भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे पंतू साईराज गायकवाड पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेट घेऊन केली असून याबाबत साईभक्तांचा सन्मान करण्यासाठी शासन वचनबद्ध असून यासाठी विधी व न्याय खात्यासह साईबाबा संस्थांच्या त्रिस्तरीय समितीला सूचना करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय, अशी माहिती साईराज गायकवाड पाटील यांनी दिली आहे। माझी बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की बाबांच्या दर्शन झाल्यानंतर जो पेड पास असतो किंवा जे देणगी देतात किंवा मग जो भाविक येतो दर्शनाला विथ पास पण असतो, त्या भाविकाला एक लाडू भेटण्यासाठी माझी गेल्या अनेक ज्या वेळेस साईबाबा संस्थांवर IAS ऑफिसरची नेमणूक झाली तेव्हापासून मी प्रयत्न करतोय की प्रत्येक साई भक्ताला हा लाडू भेटण्याच हवा। हा प्रसाद म्हणून लाडू सगळ्यांना भेटण्याची इच्छा ही मी गेल्या अनेक वर्षांपासून मांडतोय आणि मी ह्यावेळेस डिसिजन घेतला की आता हा आपण कुठल्याही मार्गे साई भक्तांसाठी व देणगीदारांसाठी तर त्यांच्यासाठी हा लाडू साईबाबा संस्थांनी देण्याची भूमिका लवकरात लवकर घ्यायला पाहिजे। याचं मागचं कारण असं आहे की आज मी अनेक भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये जातो। तिरुपती देवस्थान त्याच्यात माझं मी दर महिन्याला तिरुपती देवस्थानला जातो। आज मी माझ्या प्रत्येक पासमध्ये मला लाडू भेटण्यात येतो। तिथे असे पण भक्त आहेत की ज्याला लाडू विकत घ्यायचा तो विकत घेतो आणि जो पासमध्ये लाडू येतो तो लाडू भेटतोच। त्या पासच्या याच्यात लाडू देण्याचं आज कोणी विकत घेऊ शकते लाडू, पण तिथून प्रसाद भेटणं आणि तो प्रसाद खाणं आणि आपल्या नातेवाईक असो किंवा मित्र सर्कल असो यांना प्रसाद देणं त्याची जी भावना आहे ती वेगळी भावना असते। तर माझी हीच इच्छा आहे की माझ्या शिर्डीमध्ये जे भाविक येतात, जे माझे मित्र सर्कल येतात, तर ते मंदिरातल्या प्रसाद म्हणून एक लाडू जर भेटला तर ती आनंद वेगळा असतो आणि हा बाबांचाच आशीर्वाद असेल असं भाविक समजतात की लाडू प्रसाद भेटल्यानंतर। साईबाबा संस्थान गेल्या 10-15 दिवसापासून त्यांनी आता नवीन एक सुरुवात केलेली की जो देणगीदार आहे त्या 1 लाखाची जी देणगी देतो, 1 लाखाच्या पुढे जो देणगी देतो, आता त्याचं त्यांनी त्या भक्ताला शाल, प्रसाद, उदी पॅकेट आणि बाबांचा एक फोटो देत आहेत। जेव्हा साईबाबा संस्थान ती शाल त्या भक्ताच्या सत्कार करते, त्या शाल बाहेर पण विकत भेटतात, पण साईबाबा संस्थांमधून जी शाल भेटते हा सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो त्या भक्तासाठी। जेव्हा तो भक्त ती शाल घेऊन जातो आणि घरी त्याच्या देवघरात ठेवतो की ही आपल्याला एक बाबांनी दिलेला आशीर्वाद आणि आपला एक सन्मान केलेला आहे साईबाबा संस्थांनी, तर ह्या शाल आणि त्या शाल सोबत साईबाबा संस्थांनी लाडू दिल्यानंतर तर ते मंदिरातल्या प्रसाद म्हणून एक लाडू जर भेटला तर ती आनंद वेगळा असतो आणि हा बाबांचाच आशीर्वाद असेल असं भाविक समजतात की लाडू प्रसाद भेटल्यानंतर। साईबाबा संस्थांची फॉलो मी गेल्या 1-1.5 महिन्यापासून घेतोय। साईबाबा संस्थांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना मी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं की आपण याच्यावर निर्णय घ्यावा आणि साई भक्तांसाठी जे देणगीदार आहे त्यांच्यासाठी लाडू प्रसाद चालू करण्यात यावा। त्याच्यानंतर मी 1.5 महिन्यानंतर वेळ दिल्यानंतर मी थेट आता सीएम साहेबांशी बोललो, नामदार साहेबांशी बोललो। आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तर त्यांना ही संकल्पना खूप आवडली आमच्या राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना। त्याच्यानंतर आमचे जे देवेंद्रजींना पण भेटलो, डेप्युटी सीएम साहेबांना, आणि अजितदादांना पण पत्र दिलं मी की ह्या बाबतीत त्वरित निर्णय करून विधी न्याय खात्याला लवकरात लवकर याच्या डिसिजन साईबाबा संस्थांनी घ्यावा। तर या मामल्यात मी पत्र दिलेले आहेत।
प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.